गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आजचा ब्लॉग तुम्ही दही अंड्याचा ब्लॉग आणि त्यांचा ऑर्डरचा ब्लॉग तुम्ही बघलाच असेल. तर आणि आजचा ब्लॉग असा आहे की गणपतींची साफसफाई. तर मी घेतलेत भांडी घासायला इकडे काढून. तर चला, सर्व साफसफाई म्हणजे पहिले आंघोळ वगैरे आपला फ्रेश वगैरे झाली, दिवाबत्ती वगैरे केली आणि इकडे भाकरी बनवायला घेतली. त्यांचा आज डबा वगैरे बनवून देते, नंतर भांडी घासायला घेते. तर चला, एवढीच भांडी काढलेत आणि भाकरीचं पीठ वगैरे मळून घेतलं आहे. आता भाकरी बनवते पटापट त्यांना डब्यावर. चल चल, इकडे भाकरी झाली जात. तर काही सर्व भाकरी झालेत. आता ही शेवटची भाकरी आहे. चला आता भांडे घासून घेत आहेत ती. तर काहीच भाकरी वगैरे झाले. आता घेतलं मी नाश्ता करायला म्हणजे दूध आणि बिस्किट. तर चला, आईनं पण चहा दिला आहे. ते तर झोपले. भांडी घासायला पटापट भांडी घासायला आई मशीन करतात. थोडीशी भांडी घासायची. तर आता पटकन बनवते भाजी जेवायला आणि जेवून घेते, नंतर भांडी घासायला घेते. तर अर्धी भांडी घासून झाले. आई पण मदत केली आणि आता जेवायला घेते. तर चला, भांडी अर्धी घासली. एवढा पसारा निघाला पेपरांचा, तो पण काढायचा आहे. आणि आता ही जेवढे आहेत ती भांडी घासून घेते. थोडीशीच आहेत ती पटापट आता घासून घेते, मग तुम्हाला भेटते. ही सर्व वगैरे घाण साफ करून घेत आहे, नंतर ती भांडी घासून घेत आहे. साफ केल्यावर आपण भेटू. तर काही ही सर्व भांडी घासून झाले. आता घेतले लादी पुसायला. आता पटापट लादी पुसून घेते आणि ट्रॉल्या पण साफ करायच्या आहेत, ते उद्या करीन. कारण का आता कंबर एवढी दुखायला लागली आणि पाय वगैरे दुखायला लागले. तर चला आता लादी वगैरे पुसून मग भेटते तुम्हाला. फायनली सर्व काम उरकलेलं आहे. जेवण वगैरे झाला, नंतर परत थोडी होती ती भांडी घासली, ती तुम्ही बघितलंच. आणि आता थोडा वेळ आराम करते, कारण का ट्रॉल्या वगैरे सगळं घर साफ करायचं आहे माझा. म्हणजे घर साफ करायचं आहे मला. आई पण आहेत मदतीला. आणि आता उद्या बघू, उद्या ट्रॉल्या धुवून काढू पाणी पाईपाशी. ते पण तुम्हाला बघायलाच भेटेल. रोज असेच ब्लॉग येतील आता साफसफाईचे. आणि ट्रॉल्या वगैरे झाल्या का मग किचन, रूम आणि रूम तर दररोजच साफ करताय, त्याच्यामुळं काही नाही. आणि हॉल पण साफ करायचं, सर्व भिंती लाद्या वगैरे धुवून काढायचे. तर चला आता थोडा वेळ मी आराम करते आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. सर्व साफ करता करता मला 3 वाजलेत. पाऊस आला ना, त्याच्यामुळं भांडी हॉलमध्ये आणलेत. आणि सर्व लादी वगैरे पुसले. किचन, हॉल, रूमची बेड सगळं साफ आहे. बनवला होता तो तेल सुटेपर्यंत. वरून थोडंसं बारीक बटाट्याच्या काचऱ्या गेल्या, त्याही टाकल्या, पाणी टाकलं मी. आणि ये बाईने काहीतरी चोरून आणला. काय आणलं काय माहिती. अरे जिचा चोरलाय ना ती मारील तुला फकी. मच्छीची तुकरी. बाबा बाबा, ती नाही काही यांना ठेवलंय. आईची माया. झोप तर नाही लागली. आता पटकन फ्रेश होत आहे, कारण का गावात जायचं. साड्या
आणि ब्लाऊज आहे ते आणायला. तर फ्रेश वगैरे होते, कपडे वगैरे चेंज करते आणि मग भेटते. चहा ठेवते एक साईडला. तर चला टोपशी धुतले ते भेटलं नाही, तर मी या चहा ठेवते या टोपशी. ते एक साईडला चहा ठेवला, तर मी फ्रेश होते. काचा वगैरे सर्व साफ करायचं आहे मला. तर काही आत्ता जस्ट तयारी झाली, कपडे चेंज केले. आता चालत गावात ब्लाऊज आणि साड्या आणायला. चला अय उठ ना उठ, का आल्या कधी झोपतस? तयारी झाली बघा लवकरच. चाची चाची ये बोल काय दादू का मारेन. दूध फुटलेला त्याचा मी आता खवा बनवते. ऑलमोस्ट झालाय, जरा आता फक्त अजून. ते पण आले, ते पण गेलेत गावात वाटायचं काम करायला. मस्तपैकी मावा तयार झालेला आहे. बाहों पे राहों का नाम